हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता महाबळेश्वरमध्ये इथे रिसॉर्ट इथे सकाळचा आता नाश्ता चाललेला आहे. तर नाश्त्यासाठी त्यांनी चहा, पोहे असं दिलेलं आहे. खूपच छान असं वातावरण आहे इथलं. तर बघू शकताय आजूबाजूला तुम्ही सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. मस्त असा कोवळ्या-कोवळ्या एकदम असं उन्हामध्ये बसून चहा आणि नाश्ता केलेला आहे. तर आता आम्हाला इथून 10, 10:30, 11 वाजता निघायचं आहे. पण असं इथून निघावंसं वाटत नाही. एवढं निसर्गरम्य असं वातावरण आहे. खूपच छान असं वातावरण आहे. बघू शकताय आजूबाजूला तुम्ही. तर सकाळची थंडी आणि भरपूर वारा पण आहे. भरपूर थंडी पण आहे इथे. तर रात्री या झाडाखाली माझ्या मुलीचा बर्थडे इथं साजरा केला होता. तर बघू शकता इथं खूप छान असं वातावरण आहे आणि रात्रीच्या टायमाला तर खूपच छान असं म्हणजे लाइटिंग हे असं खूप छान दिसत होतं. मग काय रात्री एवढं फोटोशूट केले, पण अजून सकाळी पण आम्ही छान असे व्हिडिओ व्हिडिओ वगैरे केलेले आहेत. बघू शकताय मस्त असं वातावरणामध्ये असं इथून निघावंसंच असं वाटत नव्हतं, एवढं छान वातावरण आहे इथलं. तर पाणी बदल झाल्यामुळे माझा घसा पण थोडासा आवाज चेंज झालेला आहे. तर इथून आम्ही आता 10, 10:30 वाजता इथं निघणार आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत. नाश्ता वगैरे झालेला आहे. तर जेवण दुपारचं बाहेर करणार आहे. आता गाडी बुक केलेली आहे. तर इथून फिरण्यासाठी आता आम्ही संध्याकाळची 5 वाजेपर्यंत फिरणार आहे. तर इथं चाललं आहे आमचं आता व्हिडिओ. तर जायचंच म्हणल्यावर इथे व्हिडिओ, फोटो भरपूर असे फोटो आणि काढलेले आहेत आम्ही. इथं बघू शकताय वारा आणि लागूनच आमच्या इथे जवळच असं स्ट्रॉबेरीची शेती आहे. खूपच मस्त असं. तर बघू शकताय असं लाल-लाल एकदम अशा स्ट्रॉबेऱ्या दिसत आहेत. तर खायला तर खूप छान अशा ताज्या-ताज्या लागतात आणि ताजं हे तोडून खाण्याची खरंच वेगळीच मजा असते. जेव्हा आपण घेतो त्या एकदम अशा आंबट असतात. तर ह्या ताज्या एकदम चव खूपच छान आहे अशी. काल पण आम्ही भरपूर अशा खाल्लेल्या आहेत आणि आज सकाळी पण इकडे मी शेतामध्ये आलेली आहे. तर आमच्या रूमच्या बाजूलाच असं स्ट्रॉबेरीची शेती आहे. तर बघू शकताय मस्त असे लाल-लाल असे दिसतात आणि सरांनी पण 1-2 असे तोडून ताज्या एकदम असं खाल्लेले आहेत. बघू शकताय. तर भरपूर अशा आलेले आहेत. तर ही अशी असते स्ट्रॉबेरीची शेती. तर खूप छान असं वातावरण आहे इथलं. सकाळचे 10 वाजलेले आहेत तरी पण असं थंडी काय इथून जात होती. भरपूर थंडी आहे. सकाळचं आमचं आवरून झालं होतं, पण आमच्या गाडीची आम्ही वाट बघत होतो. ती गाडी बुक केलेली काय अजून आली नव्हती म्हणून आम्ही व्हिडिओ, फोटोशूट इथं भरपूर असं काही केलेलं आहे. तर ही आहे माझी मुलगी. तर गाडी येईपर्यंत आम्ही असं टाईमपास इथं करत होतो. तर बराच वेळ झाला होता आम्ही गाडीची वाट बघत होतो. तर फोटो वगैरे आणि आवरून तर बराच वेळ झालं होतं. तर तोपर्यंत आम्ही चला म्हणजे फोटोशूट वगैरे आपण असं करून घेऊया. तर मस्त असा डबल चहा घेतलेला आहे. पुन्हा आम्ही सकाळचा तर चहा झालेला आहे. तर पुन्हा आम्ही चहा मागवलेला आहे. तर थंडी भरपूर असल्यामुळं चहा कितीतरी वेळा पिला तरी प्यावंसंच असं वाटत होतं. तर इकडं मुलाचं चाललं होतं फोटोशूट. आता जे आम्ही गाडी बुक केली होती, ती गाडी आता आमची आलेली आहे. तर आता आम्ही रूमवरून बॅगा वगैरे सगळं साहित्य घेऊन आम्ही आता इथं आलेले आहे. म्हणजेच तिथंच गाडी आली. आमची रूम होती तिथंच गाडी आलेली आहे. तर आता आम्ही दिवसभर आज इथे फिरणार आहे. तर गाडी पण छान आहे आणि वातावरण पण खूप छान आहे असं आणि त्यांनी आम्हाला भरपूर असं त्यांनी सांगितले भरपूर त्यांच्या ओळखीचे असे ठिकाण त्यांना ते माहीत आहेत ड्रायव्हरला आमच्या. तर खूप छान असं इथे हे आहे महाबळेश्वर मार्केट. तर खूप छान आहे महाबळेश्वर मार्केट पण इथं बघू शकताय. पण किंमत भरपूर आहे. जे विचारत होते ते आम्हाला डबल रेट असंच वाटत होतं. पण आम्ही काही इथं काही घेतलेलं नाही. फक्त स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट वगैरे असं घेतलेलं आहे इथे. तर खूप छान असं मार्केट आहे. फिरण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे. पण खूप असं महाग होते. मुलगी बघत होती. तिला बघ म्हणलं तुला कुठला आवडते काय नाही. पण तिला काही आवडलेला नाही. तर आम्ही समोर आले इथून. तर खूप छान असं मार्केट आहे. बघू शकताय. महाबळेश्वर हे मार्केट आहे. तर असे स्ट्रॉबेरीचे तर असे मस्त असे एकदम लाल भडक आकर्षित एकदम अशा स्ट्रॉबेऱ्या भरपूर असं दिसत होत्या. पण आम्ही काही घेतल्या नाही. आम्ही भरपूर असे ताजे-ताजे शेतातले तोडून खाल्ल्यामुळे आम्हाला काही असं घेतल्या नाही. मग आम्ही महाबळेश्वर मार्केटमधून निघाली आणि बहीण आणि बहिणीचे मिस्टर आणि हे बहिणीचा मुलगा आहे. त्यांनी पण आमच्यासोबत आता फिरायला येणार आहेत. तर त्यांनी इथं पुण्यावरून आले होते महाबळेश्वरमध्ये. सकाळी लवकर निघाले होते त्यांनी 5:30 वाजता. ही बहिणीचा मुलगा आहे, फार गोंडस आहे. तर इथं महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही या महादेवाच्या मंदिरात पहिले इथं आलेले आहे. तर पंचगंगा मंदिर. तर बघू शकता हे आहे महादेवाचं मंदिर. तर आत मोबाईल नेण्यात परवानगी नाही. तरी पण मी आत मोबाईलमध्ये घेऊन गेलेले आहे. तर बघू शकता हे आहे महादेवाचं मंदिर. खूप छान असं महादेवाचं इथं मंदिर आहे. महाबळेश्वरमधलं महादेवाचं हे प्रसिद्ध मंदिर आहे. तर बघू शकता इथं
भरपूर असं पाणी. पंचगंगा मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. मंदिरातलं आम्ही दर्शन वगैरे करून आता आम्ही निघालेले आहे दुसरीकडे, बघू शकताय. तर तर हे पंचगंगा मंदिर आहे. तर इथं 5 नद्याचा उगम झालेला आहे. तर ह्या आहेत 5 नद्या, भगीरथी, कृष्णा, कोयना, वेना आणि सावित्री, ह्या 5 नद्याचा इथं उगम झालेला आहे. तर इथून ही भयानक दरी आहे, बघू शकताय. जे आपल्या हातातून काहीतरी निसटलं पडलं तर इथं आपल्याला सोडूनच द्यावं लागतं. इथं जर आपण असा कागद खाली टाकला तर तो खाली जात नाही. जी वस्तू आपण जी खाली टाकली तर ती खाली जात नाही, तर वर असा कागद येतो, तो खाली जात नाही. तर भयानक आहे खूपच हे. हे आहे इथं ऑथर पॉइंट आहे, ते बघितलेलं आम्ही. तर खूप छान आहे बघण्यासारखं आणि भीतीचं वातावरण पण आहे. हे आहे माझ्या बहिणीचा मुलगा, त्यांनी पण आमच्यासोबत फिरण्यासाठी आले होते. भरपूर आम्ही फिरून फिरून दमल्याच्या नंतर इथं मागवलेले आहेत कांदा भजी. तर बघू शकताय इथं कांदा भजी मागवलेली आहे आणि त्याच्यासोबत सॉस. खूप छान असं इथं टेस्ट आहे. मी काही खाल्ले नाही, तर माझी तब्येत बरी नाही म्हणून मी काही कांदा भजी खाल्लेली नाही तेलकट. कांदा भजी खाऊन आम्ही आता दुसऱ्या पॉईंटला निघालेली आहे. तर निघते वेळेस इथं बहिणीच्या हातातली पाण्याची बॉटली इथं वानराने घेतलेली आहे आणि स्वतः पाणी पित आहे, बघू शकताय. तर आम्ही आता दुसरीकडे इथं आलेली आहे एलिफंट पॉईंटला. तर ही आहे एलिफंट पॉईंट वरती. तर बघू शकता इथं छोटे छोटे माकडं आहेत, ते खेळत होते आणि बहिणीच्या मुलाला मी दाखवत होते. तर आणि इथं आहे ते, इथं घोडा आहे आणि सगळ्यांनी असे फोटो वगैरे काढलेले आहेत याच्यावरती बसून. तर हे आहेत बहिणीचे मिस्टर, त्यांनी पण भरपूर एन्जॉय केलं असं घोड्यावर बसून आणि फिरले. आणि आणि हा आहे माझा मुलगा, तर इथं घोड्यावर बसून असं फोटो काढले त्यांनी भरपूर. तर माझ्या मुलांनी पण काढले आणि मुलीनं पण काढले. तर हे मुलगा आणि माझी मुलगी आहे, तर त्यांनी पण भरपूर असं घोड्यावर बसून फोटो काढले. मला असं काढायचे होते, पण मला भीती वाटत होती. ते घोडा असं उड्या मारत होतं म्हणून मी काही बसले नाही घोड्यावर, भीती वाटत होती म्हणून. बघू शकताय मस्त छान असं इथलं वातावरण आहे, बघण्यासारखं आहे. महाबळेश्वरमध्ये भरपूर छान असे पॉईंट आहेत, काही काही भीतीचं पण ठिकाण आहे. आणि आम्ही संध्याकाळी उशीरपर्यंत रात्री आम्ही 11ला घरी आले. तर पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये बहिणीच्या घरी आले. तर हे आहे बहिणीचं छोटं बाळ, बहीण आहे, मुलगा आहे आणि बहिणीच्या घरी बहिणीचं बाळ आई सांभाळत आहे. तर आई पण इथंच आहे बहिणीच्या घरी. तर फार गुणी आहे बाळ. तर मला गाडी खेळायची म्हणून फार पिशवीतले सगळे त्याची खेळणी त्याला काढायची होती. तर त्याच्या मम्मीला तो विचारत होता काढू का म्हणून. तर त्यांना असं काढलेले आहेत भरपूर असे, बघू शकता खेळणी. बोलतंय तर फारच छान बोलते, फार गुणी बाळ आहे. तर आम्ही इथून आता निघालेले आहे. रात्रीचे 9:30 10:30 वाजलेले आहेत. तर आम्ही निघाल्यामुळं सगळ्याच्या पाया पडत आहेत, बघू शकताय. तर ही आई आई आहे. तर भैयाच्या पाया पडलेला आहे आणि मला पण माझ्या पाया पडलेला आहे आणि हा सरांच्या पण पाया पडतोय. तर त्याला कोण सांगलं नाही पाया पडायला, सांगितलं नाही तरी पण तो, तर आम्ही निघाल्यामुळं असं पाया पडतोय. मी बाय म्हणते. तर बाय करून आता आम्ही निघालेले आहे आमच्या ट्रॅव्हल्स पॉइंटला. तर रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. तर आमची आता ट्रॅव्हल्स इथं येणार आहे. तर आम्ही घरातून लवकर निघालेले आहे 9 वाजताच. तर ओला बुक करून आम्ही आता ट्रॅव्हल्स पॉईंटला इथं आलेले आहे. तर बघू शकताय 10:30चं पुण्यातलं हे वातावरण खूप छान आहे. असं फिरण्यासारखं रात्रीला खूप छान वाटते पुण्यामध्ये फिरायला. तर आम्ही आता ओला बुक करून बहीण आणि मिस्टर आणि बहिणीचं बाळ पण आलेलं आहे इथं. तर इथं आम्ही आता ट्रॅव्हल्स पॉईंटला इथे आलेले आहे. रात्रभरचा प्रवास करून घरी आले तर माझं झेंडूचं झाड पूर्ण फुलांनी फुललेलं होतं, बघू शकताय. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.